कालची कांदा भजी केलेली बघून आणि ती खाल्लेली बघून सकाळी बघितलं तर माझा मित्र सोलापूरचा काय जिवंत होता. मग काय हे बघून आमचा कॉन्फिडन्स तर वाढला. मग ठरवली आज करायची आपण रविवारची बिर्याणी. मग काय ह्या सोलापूरवाल्याला काही येत नाही बनवायला, मग ह्याला दिलं कांदा कापायला. मग काय कांदा कापता होता ढसा जसं 2-3 वेळेस डोळ्यातनं पाणी आलं. विचारायला गेलं तर म्हणते नसते एकची आठवण येते. मग काय म्हणलं बस रडत. तोपर्यंत इकडं भांडं हलवलं, घेतलं कसं तरी हलवून आणि त्यात टाकलं तांदूळ भिजायला. तोपर्यंत कढई टाकलं तेल. मग काय थोडंसं केलं इंडक्शन गरम आणि मग कापलेला कांदा टाकला त्या तेलात. मग काय मस्त असा लाल हुस्तर सका फ्राय केला. तेवढ्यात काय वल्या भांड्यात तेल टाकल्यामुळे तडा 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 दिवाळीच्या फटाकड्याची आवाज आली. मग थोडंसं आता नसता हाताने पण लोड घेऊन उजव्या हाताने हलवला कांदा. मग थोडंसं टेम्परेचर ॲडजस्ट करत वरून टाकली हळद, मीठ, चटणी आणि काय मसाला. आता काय करता, आपल्याकडं काय कोल्हापूरचा मसाला नव्हता. मग काय टाकली लाल मिरची. मग आता म्हणलं कांदा आणि मिरची ही टाकायची बारी. पण काय भावाने कांदा अगोदर टाकून ठेवता. मग टाकले टमाटर आणि मिरची. आता टाकली त्यात आलं पेस्ट. मग काय अजून तीच बारी की हो हलवायची. मग आता पिळून काढून डबल चालू झालं आपलं. असंच करत आता दुसरा विचार आला की आपण मॅरिनेशनला ठेवलेलं चिकन टाकूयात कढईत. मग काय हे बघा टाकून दिलं चिकन आपण. मग चिकन टाकल्यावर पण तीच प्रोसेस हो आपली, काय हलवायची हो. मग हे बघा आपला कोल्हापूरचा तडका आज काय एकदम गावरान भाषेतच निघणार आहे. मग मस्तपैकी आता आपण चिकन मॅरिनेशन केलेलं टाकून त्यात हळूहळू पाण्यात चिकन टाकत हे बघा दही पडलं बघा ह्याच्या इंडक्शनवरती. काय त्याच्या आईला दही ठेवलेलं कशाला आणि काय झालं. ठीक आहे जाऊ द्या. आता बड्या गोष्टी करताना छोट्या तर नुकसानी होतातच. मग काय चिकनमध्ये थोडं पाणी करत एकदम पाण्यातच चिकन बुडलं की तोपर्यंत घेतलं आपण इकडून तांदूळ भिजू घातलेलं. मग आता म्हणलं आता बिर्याणीची बारी. आता तांदूळ घातलंच पाहिजे चिकनमध्ये. आता म्हणलं घ्या आणि मग चांगलं पिळून काढलं तिथं पाणी आणि आता टाकावं म्हटलं आता तांदूळ बिर्याणीत. हे बघा टाकलं बघा तांदूळ एकदम. थोडा डाऊटच होता क्वांटिटी गणती काय म्हणून. वाटायचं मला तांदूळ जरा कमीच पडतंय, दोघाचाच होतो ना खाणं. मग थोडं तरी पण कोल्हापूरच्या मित्रावर ठुला विश्वास आणि म्हटलं बघू. तरी आपल्या व्हिडिओत ना आपण लई काय इंग्लिश तिकडचे शब्द टाकले. तर नाही कळले तर कमेंटमध्ये विचारा. ही झाली बिर्याणी तयार आणि वडली की मग संपली आणि त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट म्हणून खाल्ली आपण रबडी.